आज आपण बटाटे पोहे कसे बनवायचे ते पाहूया। त्याला काय साहित्य लागते। आपण पोहे भिजून घेतलेले आहेत। एक बटाटा कापून घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, शेंगादाणे, मीठ, हळद, जिरी, मोहरी, साखर, थोडीशी हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे। चला तर मग आपण सुरुवात। कढई गरम झालेली आहे, आपण त्याच्यात तेल टाकूया। त्याच्यामध्ये आपण अगोदर शेंगादाणे घ्यायचे। शेंगादाणे खरपूस असे तळून घ्यायचे, खायला पण छान लागते। तर त्यात आपण आता बटाटे तळून घेऊया। पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि नंतर मग तेलामध्ये टाकायचे। त्याला 5 मिनिटासाठी तळून घेऊया। बटाट्याचा सुद्धा कलर वेगळा झाला, आता ते पण आपण काढून घेऊया। आपण याच्यात मोहरी टाकूया। मोहरी तळली की जिरे टाकायचे, कांदा आणि हिरवी मिरची, छान परतून घ्यायचं। कांदा परतलेला आहे, आपण त्याच्यात हळद टाकू। हळद पण छान एक मिक्स झाली पाहिजे। त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया। हे बटाटे हे जे भिजवलं होतं ना ते टाकून घेऊया। मीठ टाकूया चवीनुसार, थोडीशी साखर, थोडीशीच टाकायची साखर। छान मिक्स करायचं। कोथिंबीर टाकूया। 2-3 मिनिटं छान हलवत राहायचं। आपले पोहे तयार झालेले आहेत। नक्की करून पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।